90 फुट उंच द्वारकाधीशाचं मंदिर। कितना रुपया लेते हैं स्टेशन से इधर तक आने का? वहाँ से 70 रुपया सीट है। और प्राइवेट ऑटो किया तो? प्राइवेट या 56 शिड्या चढून मित्रांनो मंदिरात यावं लागतं। हे मंदिर मित्रांनो विरार स्टेशन पासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। हा आहे गोवर्धन पर्वत। 24 अवतार कोरले गेलेले आहेत, हे पाहू शकता स्तंभावर। तर दिसेल कुंभारपाडा, इथूनच तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे। मित्रांनो 108 नावांबरोबर दगडावर अशी जुनी शिल्प सुद्धा कोरली गेलेली आहेत। मित्रांनो आज स्टेशन कडून रोड जातोय डायरेक्ट कुंभारपाड्याकडे। हा पाहू शकता ईस्टचा रोड विरार रेल्वे स्टेशन पासून जातोय मंदिराकडे डायरेक्ट। याच रोडला तुम्हाला यायचं आहे। नवीन ब्रिज सुद्धा सुरू झाला आहे। हा ब्रिज उतरून तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे पूर्णपणे। तर मित्रांनो असा तुम्हाला एक पोस्टर दिसेल कुंभारपाडा, इथूनच तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे। समोरून हा बघू शकता नाका कुंभारपाडा, इथून सरळ तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि मंदिराकडे जाण्यासाठी हाच मार्ग आहे। बघा हा रस्ता, ऑटो रिक्षा सुद्धा जाते इथे, शेअरिंग ऑटो आणि बस। जर बसनी तुम्ही येत असाल तर तुम्हाला कुंभारपाडा स्टँडवर बस सोडेल। हे पाहू शकता पब्लिक जातीये तिकडे, तेवढी सकाळ आहे तरी। रस्ता पण मित्रांनो खूप छान आहे मंदिराकडे जाण्यासाठी, हे पाहू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो जय द्वारकाधीश। तर मित्रांनो द्वारकाधीशचं दर्शन घ्यायचं असेल तर आता गुजरातला जाण्याची गरज नाही, कारण मुंबईपासून जवळच म्हणजे विरारमध्ये कुंभारपाडा येथे श्री द्वारकाधीश मंदिर ओपन झालेलं आहे आणि आत्ताच ओपन झालं आहे 26 तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हाच तो आहे द्वारकाधीश मंदिर। आता आपण लांब आहे तिथून संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। असं मंदिर आहे मित्रांनो आणि 90 फूट उंच हा मंदिर आहे। तर आपण पाहूयात जवळ जाऊन सर्व काय तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। आणि हे मंदिर मित्रांनो विरार स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं येण्यासाठी तुम्हाला शेअरिंग ऑटोसुद्धा आहे, ती 250 ते 200 रुपये घेते इथे येण्यासाठी। आणि जर तुम्ही बसनी येत असाल तर तुम्हाला कुंभारपाडा स्टेशनवरती बस सोडेल, मग तिथून तुम्ही वॉकिंग डिस्टन्स अर्धा तास लागेल तुम्हाला इथे चालत येण्यासाठी, कारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे कुंभारपाड्यापासून हे मंदिर। तर माझ्या मागे बघू शकता सर्व काय मी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देतोय। तर चला, खूप सुंदर आणि एक आकर्षित करणारं हे मंदिर आहे। तर जाऊन आपण सर्व काय पाहूयात। रिक्शा वाले अंकल है तो इनको अपन पूछते हैं क्या कितना रुपया लेते हैं स्टेशन से इधर तक आने का? वहाँ से 70 रुपया सीट है। शेअरिंग रेल्वे स्टेशन से, विरार रेल्वे स्टेशन से। तर मित्रांनो विरार रेल्वे स्टेशन पासून 70 रुपये तिथे येण्यासाठी। और प्राइवेट ऑटो किया तो? प्राइवेट 200। तर मित्रांनो पाहू शकता जर प्रायव्हेट ऑटोने जर तुम्ही आले तर 200 रुपये आहेत आणि जर तुम्हाला एक सीटनुसार यायचं असेल तर इथे 70 रुपये ना, 70 रुपयांनी तुम्ही इथपर्यंत येऊ शकता। यायचे 70 रुपये आणि जायचे 70 रुपये। तर चला आता इथून आपण आतमध्ये जाऊयात। नवीनच मंदिर ओपन झालेलं आहे श्री द्वारकाधीश मंदिर, हे पाहू शकता तुम्ही। इथं सर्व पार्किंगची सुविधा केली, हे पाहू शकता। इथे रिक्षा स्टँड आहे, सर्व रिक्षा लागतात। इथून अशी एंट्री मित्रांनो। चला इथून जाऊयात आपण आतमध्ये। तर मित्रांनो विरारमध्ये आधी जीवदानी मंदिर फेमस होतं आणि हा दुसरा जो टेम्पल झालेला आहे श्री द्वारकाधीश मंदिर, हे पाहू शकता। 90 फूट उंच मंदिर आहे हा। पण 2-3 दिवस झालेत मंदिर ओपन होऊन आणि पार्किंगला पण भरपूर सारी जागा आहे, हे पाहू शकता तुम्ही। हे बघा मित्रांनो भरपूर भक्त आलेत द्वारकाधीशचं दर्शन घेण्यासाठी। हा आजूबाजूचा परिसर आणि प्रसाद वाटप सुद्धा सुरू आहे। आत्ताच कार्यक्रम झाला आहे त्यांची, सर्व इथे कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व सोडायला लावले मंडप वगैरे। चला हे बघा मित्रांनो हे आहे 90 फूट उंच द्वारकाधीश मंदिर। खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो। गुजरातला जाण्याची आता गरज नाही द्वारकाधीशाचं दर्शन घेण्यासाठी, तुम्हाला विरारमध्येच द्वारकाधीशचं दर्शन होणार आहे। काही ते लहान मुलं खेळतात। इथून अशी एंट्री मित्रांनो आणि आता आपण जवळ आलोय। हेच ते 90 फूट उंच द्वारकाधीशाचं मंदिर,
असं दिसतं जवळून, हे पाहू शकता, खूप छान. मित्रांनो मुंबईपासून जवळ असलेलं हेच ते द्वारकाधीशाचं मंदिर, जे की 90 फूटचं आहे आणि भरपूर सारे प्रेक्षक आले तिथे, हे पाहू शकता. आत्ताच नवीन ओपन झालं आहे त्यामुळे. आणि हा फक्त दगडांपासून बनलेला मित्रांनो मंदिर आहे, माझ्या मागे बघू शकता तुम्ही. आणि चला आता आपण इथून आता आतमध्ये जाऊयात मंदिरामध्ये. कसं काय आतमधून मंदिर आहे ते सर्व काय पाहूयात जाऊन. मित्रांनो मंदिराच्या समोरच असा एक स्तंभ आहे आणि इथे सर्व माहिती दिलेली आहे, तुम्हाला हे पाहू शकता. मंदिराचे वैशिष्ट्य, येथे 56 पायऱ्या असून समोर गरुड स्तंभ उभा आहे. आतील स्तंभावर श्रीकृष्णाचे 24 अवतार तसेच नद्या व दिशांच्या देवांचे प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य घुमघाट नवग्रह आणि महाराज यांच्या दिव्य मूर्ती अलंकृत आहेत. गर्भगृहात मध्यभागी श्री द्वारकाधीश, डावीकडे श्री गणेश व उजवीकडे श्री एकविरा माता विराजमान आहेत. दरवर्षी 2 वेळा 21 मार्च व 23 सप्टेंबर सूर्यकिरणात थेट भगवानाचा अभिषेक करतात. तळमजल्यात ओम चिन्ह आणि भारतातील प्रमुख तीर्थ धामांतील देवी देवतांच्या प्रतिमा आहेत. प्रदक्षिणा मार्गात भगवानाची 108 नावे, श्रीकृष्णाच्या 18 लीलांचे दर्शन घडते. उत्तर दिशेला गजलक्ष्मी आणि दक्षिण दिशेला श्री हनुमान, शिखरावर ध्वज, कलश, सुदर्शन चक्र आणि शक्ती मातेचे मंदिर आहे. मंदिराचा ध्वज 52 गजचा असून तो 4 दिशा, 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांचे प्रतीक आहे. हे पाहू शकता मित्रांनो, सर्व माहिती इथे दिलेली आहे. हे बघा मित्रांनो, असं दिसतं मंदिर एकदम जवळून. समोरच 2 हत्ती आणि 2 स्नेहा आहेत, ते पाहू शकता. स्नेह स्वागतासाठी. तसं गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरात 56 सीड्या आहेत. तसंच इथे सुद्धा 56 पायऱ्या चढून वर जावं लागतं मंदिरामध्ये. चला इथून जाऊयात आपण वरती. 56 पायऱ्या चढून मित्रांनो वरती जावं लागतं मंदिरात द्वारकाधीशाचं दर्शन घेण्यासाठी. आहे मंदिराचा प्रवेशद्वार मित्रांनो, खूप सुंदर. या 56 शिड्या चढून मित्रांनो मंदिरात यावं लागतं, ते पाहू शकता. वयस्कर माणसं एकदम आरामात चढू शकतात, एवढ्या पण उंच मित्रांनो पायऱ्या नाही आहे तिथे. सर्व मित्रांनो कोरीव काम पाहू शकता. मंदिरावरचं दगड सुद्धा आपलं सौंदर्य दाखवून देतो मित्रांनो, इतकं छान कोरीव काम आहे हे. सर्व मित्रांनो इथे अवतार कोरले गेलेले आहेत. स्तंभावर 24 अवतार कोरलेत. हा बघा मंदिराचा प्रवेशद्वार माझ्या मागे. खूप छान मंदिर मित्रांनो, दगडापासून बनलेला हा मंदिर श्री द्वारकाधीशाचा. आणि हे पाहू शकता एवढी पब्लिक इथे. आणि भरपूर जण मित्रांनो पब्लिकमध्ये आता व्हिडिओ बनवून टाकतात आणि आम्ही भरपूर वेळा पब्लिकमध्ये इथे व्हिडिओ बनवून असं काम केलेलं आहे. एवढं सुद्धा किती पब्लिक आहे काय वाटत नाही मला सुद्धा, भरपूर वेळा आम्ही करतो. आणि असा हा मंदिर. चला आपण ज्या कामासाठी आलो ते करूयात. समोरच एकदम छान सौंदर्य मित्रांनो दिसून येतो, हे पाहू शकता मंदिरातून. असं दिसतं मंदिरातून. समोरच कॉलेज आहे. चला आता इथून आपण आतमध्ये जाऊयात मित्रांनो. हा मेन प्रवेशद्वार. जाऊयात इथून मित्रांनो आतमध्ये मंदिरात. असं मंदिर आतमधून मंदिर तुम्ही बघताय मित्रांनो. हा गाभारा. इथे 24 अवतार कोरले गेलेले आहेत, हे पाहू शकता स्तंभावर. खूप छान कोरीव काम, जबरदस्त. अजून बरंच काम बाकी आहे मित्रांनो मंदिराचं. हे सर्व 24 अवतार कोरले गेले तिथे. हे सर्व ध्यान करतायत मित्रांनो. आपण गाभाऱ्यामध्ये आलोय. हे सर्व नक्षीकाम तुम्ही पाहू शकता, खूप छान. आणि समोरच इथे गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो. अशी मूर्ती आहे श्री द्वारकाधीशची, हे पाहू शकता. श्रीकृष्णाची मूर्ती खूप सुंदर.
त्या आईचं दर्शन होतं. द्वारकाधीश दर्शन घेतल्यानंतर हे पाहू शकता, हे खूप सुंदर मंदिर आहे. सर्व कला इथे दिसून येते दगडावरची. हे पाहू शकता, सर्व अवतार कोरले गेले, देवाचे 24 अवतार. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही या साईडला येऊन मस्तपैकी बसू शकता, ध्यान करू शकता. अशी सर्व कलाकृती इथे तुम्हाला पाहायला मिळते दगडावरची. सर्व असे इथे भक्त बसतात मस्तपैकी दर्शन घेतल्यानंतर, आणि नेचरचा सुद्धा आनंद घेऊ शकता इथून. दर्शन झालं आपलं, खूप सुंदर मंदिर आहे. आणि सर्व काय द्वारकाधीशाचं दर्शन घेतल्यानंतर आपण असं बाहेर येतो इथून. 108 नावं सर्व या मंदिरावर अशी कोरली गेलेली आहेत. हे पाहू शकता, दगडावर हे सर्व कोरलेत नावं 108. श्री माधवाय नमः, श्री वैष्णवाय नमः, हे अशी सर्व नावं इथे कोरली गेलेली आहेत. 108 नावं हे पाहू शकता. इथे ध्यान केंद्र आहे, तिथे पण आपण जाऊयात. खूप सुंदर मित्रांनो असं दिसतं मंदिर. दगडावरचं कोरीव काम तुम्ही पाहू शकता, खूप छान. मित्रांनो 108 नावांबरोबर दगडावर अशी जुनी शिल्पसुद्धा कोरली गेलेली आहेत. हे पाहू शकता तुम्ही, सर्व शिल्प अशी कोरलेले आहेत दगडावर. हे इथे हे बघा, अशी सर्व शिल्प जुनी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अतिशय सुंदर काम केलं आहे मित्रांनो. ज्यांनी अयोध्याला मंदिर बनवलं आहे त्यांनीच हा मंदिरसुद्धा बनवलेलं आहे, श्री द्वारकाधीश. हे पाहू शकता, हे अशी सर्व शिल्प इथे कोरल्यात. सर्व मंदिराच्या चारी बाजूने अशी शिल्प तुम्हाला दिसतात आणि 108 नावं. चला इथून आपण ध्यान केंद्रामध्ये जाऊयात आता. हे बघा, हे ध्यान केंद्र आहे. इथे मस्तपैकी बसायला आहे आणि इथे तुम्ही ध्यान करू शकता. हे बघा किती सुंदर वाटतं, लाइटिंग्स वगैरे लावल्या तिथे. इथे शिवलिंगाचं दर्शन झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही ध्यान करू शकता. मस्तपैकी हे ध्यान केंद्र आहे. मित्रांनो ध्यान केंद्रामधून निघाल्यानंतर इथे तुम्हाला गोवर्धन पर्वत पाहायला मिळतो. हे पण आपण पाहूयात जवळ जाऊन. हे पाहू शकता, श्री गोवर्धन परिक्रमा. चला पाहूयात. खूप सुंदर वाटतं मित्रांनो. दगडाने बनलेलं हे मंदिर. दगडसुद्धा आपलं सौंदर्य इथे आल्यानंतर दाखवून देतो की मी किती लोकांना आकर्षित करू शकतो. ते खूप छान. चला गोवर्धन पर्वत आपण पाहूयात. हा आहे गोवर्धन पर्वत. तेव्हा मस्त की अशी वाळू टाकली आणि सर्व कुंड दाखवले तिथे, पाणी वगैरे पडताना सर्व काय दाखवलंय. श्री दान घाटी गोवर्धन, श्री मानसी गंगा, श्री गोविंद कुंड, सर्व कुंडांची नावे इथे दिलेली आहेत. तर
तर मित्रांनो ही होती श्री गोवर्धन परिक्रमा. तुम्ही पाहिली सर्व कुंडांची नावे इथे दिलेली आहेत. आणि या कुंडाच्या साईडलाच म्हणजेच गोवर्धन जी परिक्रमा आहे त्या साईडलाच इथे कृष्णाची बासुरी आहे. खूप मोठी बासुरी, याच्यातून सूर निघतात. ही अशी बासुरी खूप मोठी. मंदिराच्या कळसावर एक ध्वज लावलाय खूप मोठा. इथून पाहू शकता मंदिर कसं दिसतो. असं वाटतं की मोठा रथच आहे. हे बघा. चला गाईच, तुम्ही मंदिर बघितलंच. खूप सुंदर मंदिर आहे. शिरगाव कुंभारपाडा येथे आहे ते मंदिर आणि स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. सर्व काय आपण एक्सप्लोअर केलं तिथे जाऊन आणि तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. माहिती वगैरे सर्व काय सांगितली. किती रुपये रिक्षाचे भाडे आहे ते आणि बसनी तुम्ही कसे जाऊ शकता ते सर्व काय, रस्ता वगैरे सर्व काय दाखवलेलं आहे. तर चला, तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे बघितलाच असेल. एकदम नवीन मंदिर ओपन झाला आहे तो आत्ताच 2-3 दिवस अगोदर, श्री द्वारकाधीश मंदिर विरार. तर नक्कीच जा तुम्ही पण. आपल्या ब्लॉगमध्ये सर्व काय मी दाखवलं आहे त्या रूटने तुम्ही जाऊ शकता. अजून 2-3 रूट आहेत वेगवेगळे, पण मॅपवर जर तुम्ही टाकले तर सर्व रूट तुम्हाला दिसून जातील. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटला, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.